नमस्कार. माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो, सद्गुरू विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही. अज्ञान प्राणी प्रवाही वाहतच गेले. ज्ञानविरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ झाले. म्हणून सद्गुरूची पाऊले सदृढ धरावी. सद्गुरूची पाऊलं दृढपणे धरून ठेवावी. आणि असे जगद्गुरू सद्गुरू आहेत महर्षी श्री व्यास, आणि त्यांच्या पदकमलाने पवित्र झालेलं त्यांचं व्यासपीठ या उभयतांना विनम्रपणे शिरसाष्टांग नमस्कार करते. आज मंगळवार आहे. महाशक्तीचं आपल्याला स्मरण करायचं आहे. आज देवी सरस्वतीचं आपण स्मरण करू. सुंदर श्लोक आहे देवी सरस्वतीचा. आशा सुराशी भवदंगवल्ली भासैव दासी कृतदुग्ध सिंधुं मंदस्मितैर्निंदितशारदेन्दुं वंदे रविंदासन सुंदरित्वां. कमलासनावर विराजमान झालेले आहे सुरम्य शारदे, तुला नमस्कार असो. शारदा देव्यै नमो नमः. प्रभू श्री रामचंद्र ह्यांचं स्मरण करू. त्यांच्या पदकमलांना मस्तक टेकवूया, त्यांचे शुभाशीर्वाद घेऊया आणि गोपालकृष्णांचं स्मरण करूया. गोपालकृष्ण वंशी विभूषितकरान्नवनीरदाभान् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. कृष्णाहून श्रेष्ठ काही तत्व आहे असं मला माहितीच नाही आहे असं प्रत्येक जीव म्हणतो. अशा त्या परमश्रेष्ठ तत्वाला विनम्रपणे नमस्कार करून आपण योगेश्वर यांच्याच समान असणाऱ्या माऊलींचं स्मरण करूया. ज्ञानेश्वर माऊली कशी आहे, त्यांनी लिहिली ज्ञानेश्वरी कशी आहे. तैसी देशी आणि संस्कृत वाणी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आयणी चोखट आईका. तशी संस्कृत भाषा आणि देशी मराठी भाषा या ज्ञानेश्वरीच्या एकाच पालखीमध्ये अतिशय उत्तमरित्या शोभून दिसतात. असा दोन्ही भाषांचा एक सुरेख सम्यक संगम ज्यामध्ये झाला आहे. अशी ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या 6व्या अध्यायामधल्या आपल्या 308 ओव्या झालेल्या आहेत. 308वी ओवी आपण पाहिलेली होती, जी मला स्पष्ट करताना थोडा वेळ संपल्यामुळे स्पष्टीकरण राहिलं होतं. 308 क्रमांकाची ओवी आहे. जीवाशिवाचं ऐक्य याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आपण पाहिलं आहे कुंडलिनी ही त्या जीवात्म्यामध्ये, हृदयामध्ये असलेल्या जीवात्म्यात मिसळलेली आहे. आता तो जीवात्मा कुठे निघालेला आहे, तो मस्तकाकाशाकडे निघालेला आहे. कुंडलिनी सकट जीवात्मा. आता ती 308 क्रमांकाची ओवी पहा. ते विपिंडाचे निमिषे पदी पदप्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडुकुमारा. पंडूच्या कुमारा अर्जुना, अरे पिंडाचे निमिषे. पिंड म्हणजे पंचमहाभौतिक देह. जे पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण म्हणतो. जे पिंडात जो जीवात्मा आहे तोच ब्रह्मांडामधले असलेल्या परब्रह्मामध्ये आहे. मग पिंडाचे निमिषे निमित्ताने या साधनाद्वारे, या देहाच्या साधनाद्वारे पदप्रवेश. पद म्हणजे शरीरातला जीवात्मा आणि पदी म्हणजे परब्रह्मामध्ये. पदी ही सप्तमी याच्यामध्ये, म्हणजे या शरीराच्या साधनाचा आधार घेऊन तो जीवात्मा पदी प्रवेशे परब्रह्मामध्ये प्रवेश करतो. कुठे? तो परमात्मा मस्तकाकाशामध्ये आहे. हा जीवात्मा वर चढून त्या परमात्म्यामध्ये प्रवेश करतो. जीवाशिवाचं ऐक्य होतं श्रोते हो. ते एकत्व होय तैसे, त्यांचं ते एकत्व होऊन जातं. कोण कोणाला मिळाले? जीवात्मा परमात्म्याला मस्तकाकाशात जाऊन मिळालेला आहे. इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. आता ओवी क्रमांक 309. सगळं सुंदर वर्णन आहे श्रोते हो.
म्हणजे सगुण निर्गुणाचं ऐक्य कसं आहे. आपल्या मनात नेहमी शंका असते की सगुणाची उपासना का करायची. शंकराचार्य म्हणतात की तो सगळीकडे भरला आहे, मग पूजा का करायची. तर त्याचं ते जे काही स्पष्टीकरण आपल्या मनात नेहमी पाहिजे असतं आपल्याला, ते या ओव्यांमध्ये आलेलं आहे. त्याच्याकडे नीट लक्ष द्या. सगुणाशिवाय निर्गुण नाही, निर्गुणाशिवाय सगुण नाही, असा काही एक विवेचनाचा भाग याच्यामध्ये आलेला आहे. ओवी क्रमांक 309. आता दुजे हन होते की एकची हे आईते, ऐसिये विवंचने पुरते उरेचिना. आता दुजे, आता दुसरी एक गोष्ट हन म्हणजे उत्तम या ठिकाणी घडून येते. पहिली उत्तम गोष्ट काय आहे, जीवात्मा परमात्म्यामध्ये मिळाला आहे, ही उत्तम गोष्ट आहे, सर्वोत्तम आहे. आता दुसरी एक उत्तम गोष्ट काय होते, एकची हे आई ते, हे दोघं इतके एक होतात की ऐसिये विवंचने पुरते उरेचिना, की आपल्याला विचार करण्यापुरतं सुद्धा तिथे काहीच उरत नाही, इतके ते एकजीव होऊन जातात. म्हणजे दुसरी एक उत्तम गोष्ट अशी होते की हे दोघं इतके एकत्व पावतात की आधी हा कोण होता आणि हा कोण होता हा विचार करण्यापुरता पण वेळ आणि अवधी त्या ठिकाणी राहत नाही, इतके ते एकरूप होऊन जातात. बेमालूमपणे एकरूप होतात. बेमालूम, बिलकुल कळत नाही, जीव शिव एक झालेत. असं विवंचने पुरते सुद्धा आपल्याला विचार करायला सुद्धा तिथे वाव उरत नाही, इतकं जीवाशिवाचं ऐक्य तिथे झालेलं असतं. अद्भुत गोष्ट आहे श्रोते हो. कुंडलिनीच्या प्रवासातला हा शेवटचा टप्पा आहे की जीवात्मा शिवाला मिळतो आहे. शिव म्हणजे परब्रह्म जे मस्तकाकाशामध्ये आहे. ओवी क्रमांक 310. गगनी गगन लया जाय, ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होय तो होऊन ठाके. ते कसे मिळतात एकमेकांमध्ये. गगनी गगन लया जाय, आकाशात आकाश विलीन होतं. आकाशात आकाश विलीन होतं. पाहतो ना आपण, ढग दिसतात, विलीन होतात. आकाशात आकाशाचा लय होतो. उपमा दिली आहे जीवाशिवाच्या मिलनाला. तर गगनी गगन लया जाय, ऐसे जे काही आहे, असं जे घडतं ना आकाशात, आकाशात आकाश लयाला जातं, असं घडतं. ते अनुभवे जो होऊनी जो होय तो होऊनी ठाके. ही जी काही वस्तुस्थिती आपल्याला सत्यात दिसते की आकाशात आकाश लय पावतं, ती अनुभवाने हा योगी प्राप्त करून घेतो. कशात काय लय पावतं, इथे परमात्म्यात जीवात्मा लय पावतंय. जसं आकाशात आकाश लय पावतं, आकाशातले ढग दिसतात दिसेनाशे होतात म्हणजे ते काय त्यांच्या घरी पळून जातात असं नाही आहे. ढग दिसेनाशे होतात म्हणजे आकाशातच लय पावतात. आकाश आकाशात लय पावतं. पाण्याची लाट उठते, पुन्हा पाण्यातच विलीन होते. पाणी पाण्यात मिसळतं, आकाश आकाशात लय पावतं. तसं हा जीवात्मा त्या परमात्म्यामध्ये लय पावतो, कारण तो त्याचा मूळ भागच आहे ना. परमात्म्याचा एक कण म्हणजे जीवात्मा आहे, म्हणून आकाशाची उपमा दिली आहे. आकाशात आकाश लयाला जातं. ही जी वस्तुस्थिती आहे त्याचा अनुभव हा योगी घेतो जेव्हा जीवाशिवाचं ऐक्य होत असतं तेव्हा, आणि त्या स्थितीत तो स्वस्थ राहतो. काय त्या योग्याचं परमभाग्य बघा, काय अवस्था असेल, म्हणजे कल्पना पण नाही करू शकत. काही काही गोष्टींची आपण कल्पना करतो, विश्वरूपदर्शाची शब्दावरून कल्पना, पण नाहीच आहेत ना कल्पना. ह्याच्या सगळ्या अद्भुत गोष्टी आहेत ज्ञानेश्वरीतल्या, ह्या कल्पनातीत आणि शब्दातीत आहे. त्या फक्त मनाला त्याची अनुभूती होत असते, परमानंद होत असतो. इथे हा योगी जीवाशिवाच्या ऐक्याच्या स्थितीत राहतो. त्याला उपमा दिली आहे, जसं आकाशात आकाश लय पावतं तसं त्या शिवामध्ये तो जीव एकत्व पावतो. ओवी क्रमांक 311. म्हणोनी तेथीची मात, न चढेची बोलाचा हात, जेणे संवादाची गावा आत पैठी की जे. ओवी क्रमांक 311. काय अद्भुत अवस्था आहे बघा श्रोते हो. काही वेळेला खरंच काही प्रसंग आपण जे पाहतो ते डोळ्यांनी पाहत असतो, पण तिथे बोलण्यासारखं काहीच नसतं. इतके अद्भुत, इतके हृदयस्पर्शी असतात आणि इतके असामान्य असतात ते की तिथे काय बोलावं. सगळे शब्द लुळे पडतात, पांगळे पडतात, फिके पडतात, बोलूच वाटत नाही. शांत मनाने त्या प्रसंगाचा आनंद आपण घेत असतो. अशी अद्भुत दृश्य आपण पाहतो.
अशी अद्भुत दृश्य आपण पाहत असतो. आता हे अद्भुत अनुभव आहे त्या योग्याचा. म्हणून तेथीची मात, त्याचा हा प्रसंग, तिथला हा प्रसंग, जीवाशिवाचा ऐक्याचा हा प्रसंग. न चढेची बोलाचा हात, म्हणजे हा बोलण्याचा विषयच राहत नाही. इतकी अद्भुत अवस्था आहे की काय बोलणार काय. ज्याच्यावर जग चाललंय त्या परमात्म्यामध्ये जीव मिळाला, इथे आपण काय बोलणार सामान्य. त्या परमात्म्यापासून तर आपली निर्मिती आहे ना, त्याच्याविषयी आपण काय बोलणार. म्हणून तिथे बोलण्याची स्थितीच राहत नाही. न चढेची बोलाचा हात, जेणे संवादाची या गावात पैठा की जे, म्हणजे त्या संवादाच्या गावात आपण मुक्कामच करू शकत नाही. म्हणजे शब्दच सुचत नाही. एक तर त्यांनी म्हटलंय न चढेची बोलाचा हात, बोलण्याची वेळच येत नाही, शब्द तोंडातनं उच्चार करण्याची वेळच येत नाही. मग संवादाच्या गावामध्ये आपण मुक्काम कसं काय करणार. पैठा म्हणजे मुक्काम. मग जिथे शब्दच आपल्याला तोंडातनं सुचत नाही आहे, की या अद्भुत स्थितीचं वर्णन करायला आपल्याला शब्द नाही आहे, मग संवाद कसा करणार. संवादाच्या गावात पैठा कैसा की जे, पैठा म्हणजे मुक्काम कसा करणार. शब्द नाही, संवाद नाही, सगळे फिके तिथे, सगळे फिके, मूक निशब्द अवस्था. ओवी क्रमांक 312. अर्जुना येरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्वधरी, ते पाहे वैखरी दूरी ठेली. माऊलींची भाषा आहे. काय सुंदर वर्णन आहे. कधीही आपली नजर शरीराच्या आतमध्ये वळत नाही मैत्रिणींनो. कधीही भ्रुकुटी ठाई पाहून आपण तिथे आतमध्ये शरीरात नजर घालत नाही. बाह्यदृष्टी सोडून अंतर्दृष्टी लावायची आहे, पण नाही होत आपली. पण आता हे सगळं वाचताना आपल्याला कल्पनेने आपण पाहू शकतो की मस्तकाकाशामध्ये जीवाशिवाचं ऐक्य झालं आहे. तो योगी तिथे अर्जुना येरवी तरी, अरे अर्जुना, येरवी ती वैखरी जी आहे, 4 वाणी, परा पश्यंती मध्यमा वैखरी, आपण जिनी बोलतो ती वैखरी, त्या वैखरीला गर्व आहे असं माऊली म्हणतायत. येरवी अभिप्रायाचा जे गर्व धरी, बोलण्याचा जी गर्व धरते की मी कुठल्याही शब्दांचा अर्थ मी सांगते असा गर्व वैखरीला आहे असं माऊली म्हणताय. ते वैखरी ती वैखरी पण दूर होऊन जाते या ठिकाणाहून. ज्या वैखरीला ती बोलते ना, आपण ज्याच्यातनं बोलतो ती वैखरी आहे, त्या वैखरीला गर्व असतो की या मनातला अभिप्राय मी व्यक्त करते. पण ती वैखरीसुद्धा, जिला हा गर्व आहे, तीसुद्धा दूर होऊन जाते ही अद्भुत अवस्था पाहून. कोणती अद्भुत अवस्था. जीवाशिवाचं ऐक्य. मूक होती, तिचा स्थायी भाव शब्द उमटवण्याचा आहे, पण ती स्थिर होऊन जाते. इतकी अद्भुतता, इतकं दैवी सामर्थ्य, इतकं विलक्षण अद्भुतता त्या ठिकाणी भरलेली आहे. श्रोते हो, कल्पना करा, मनापुढे आणा. ओवी क्रमांक 313. वैखरीसुद्धा त्याचं वर्णन नाही करू शकत. ओवी क्रमांक 313. भ्रूलता मागलीकडे, तेथ मकाराचे आंगन मांडे, सडेया प्राणा साकडे गगना येता. आता तो मस्तकाकाशाकडे येण्याचा मार्ग किती कठीण आहे ते सांगताय. भ्रू म्हणजे 2 भिवया. लता म्हणजे वेल, भिवयांची वेल म्हणजे 2 भिवयांच्या मध्ये. मागलीकडे 2 भिवयांच्या मागच्या भागामध्ये. मकाराचे अंगण मोडे, तिथे मकाराचं अंग असतं. भ्रुकुटीच्या 2 भिवयांच्या मागल्या भागामध्ये मकार स्थिर असतो. मकार हे लयाचं प्रतीक आहे. आकार उकार मकार, तो मकार त्या 2 भिवयांच्या तिथे असतो की जिथे कारण देहसुद्धा राहत नाही असा तो मकार आहे. तर त्या भिवयांच्या तिथून मस्तकाकाशाकडे जायला सडेया प्राणा साकडे, त्या प्राणाला एकट्याला यायला सुद्धा संकट पडतं. कारण 2 भिवयांच्यामध्ये मकार आहे. तिथून मस्तकाकाशात जावं लागतंय. तिथून जाताना सडेया प्राणा, त्या प्राणवायूला सुद्धा एकट्याला जायला संकट पडतं, त्रास होतो. हो, मकार आहे तिथून शिवाला मिळायला जायचं आहे, परमात्म्याला भेटायला जायचं आहे. पण 2 भिवयांच्यामध्ये असलेला जो मकार आहे, त्यामुळे एकटा तो प्राणवायूसुद्धा त्याला संकट पडे. वरती मस्तकाकाशात जायला त्याला संकट पडतं, त्याला अडचणी येतात. प्राणवायूला सुद्धा अडचणी येतात. ओवी क्रमांक 314. पाठी तेथे चितो भेसळला,
तै शब्दा दिवो मावळला मग तया हिवरी आटू भाविन्नला आकाशाचा. मग ते आता प्राणवायूला सुद्धा तिथे वरती जायला त्याला प्राणाला, प्राणवायू नाही, प्राण 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 प्राणाला, तो जो जीवात्मा प्राणवायू नाही प्राण जीवात्मा, तो जीवात्मा जो परमात्म्याकडे निघाला आहे त्याला त्या भ्रुकुटीच्या ठाई मकार आल्यामुळे त्याला पण संकट येतं, त्या प्राणाला जीवात्म्याला सुद्धा. मग काय होतं, तिथे चितो भेसळला, तिथे तो एकरूप होऊन जातो, तिथेच तो एकरूप होऊन जातो. तिथे चितो भेसळला, एकरूप झाला. तै शब्दा दिवो मावळला, तो तिथेच मिसळतो, त्या मकारामध्ये मिसळतो, तो तिथे भ्रुकुटीच्या ठाई मिसळतो आणि तिथे मग शब्दच राहत नाही. म्हणजे अगोदर शब्द होता ओंकार, आपण पाहिलं परा पश्यंती मध्यमा वैखरी, तिथे ओम ओम असा आवाज येत होता. पण जसजसा तो जीवात्मा वर चढायला लागला, त्या भ्रुकुटीच्या ठाई त्याला थोडी अडचण येते, थोडासा वर गेला की तो त्या शिवामध्ये मिसळून जातो. शिवामध्ये तो मिसळल्याबरोबर तिथे ओंकाराचा नाद बंद होतो. तिथे त्यांनी काय म्हटलं आहे, शब्द दिवो मावळला, शब्द मावळून जातो. मग तया हिवरी आटू भाविन्नला आकाशाचा, आणि मग त्या प्राणवायूचा सुद्धा तिथे लोप होतो, आटून जातो तो. म्हणजे पहा काय काय होतं आहे की तो तिथेच मिसळतो, म्हणजे शिवामध्ये शब्द राहत नसल्यामुळे काही होत नाही, आणि आकाशाची सुद्धा त्या ठिकाणी आटणी होते. आकाशाची म्हणजे पोकळीची सुद्धा त्या ठिकाणी आटणी होऊन जाते. असं हा जीवात्म्याचा शिवाकडे असलेला प्रवास या ठिकाणी वर्णन केला आहे. अतिशय रोमांचकारी असा प्रवास आहे. आता तो पुढे पूर्ण शिवामध्ये मिसळलेला आहे. मग योग्याचं शरीर कसं होतं हे सांगतील. आज इथेच थांबूया. इत्यलम.